जे जे निष्पाप निर्मळ वाहते ते ते सदैव विजयी राहते। ते सन्मती सकल जना जगाय जैसे कर्म तैसाच न्याय। सत्यमेव 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 जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव 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 जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते। घोटाळ्यांचा राजा की राजाचे घोटाळे रयतेच्या गळी महागाईचे वेटोळे। रंजलेले गांजलेले निजतिका भुकेले हडपतीशी धातयांची सत्तेचे भुकेले। भ्रष्टाचार रोखे कोण नेता मातलाय जैसे कर्म तैसा मिळे न्याय न्याय न्याय। सत्यमेव 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 जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव 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 जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते। माजला अधर्माचा कसा धुमाकूळ भाबडी ती जनता झाली झाली व्याकुळ। क्रूरतेने घोटले माणुसकीचे गळे कोपला आतंक कोण मुस्की आवळे। ठेचणे दुष्टांना आता नाही पर्याय जैसे कर्म तैसा मिळे न्याय न्याय न्याय। सत्यमेव 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 जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव 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 जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव 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 जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते। सर, हे भिकाजी। राम, तो बाहेर थांब। हो सर। भिकाजी, तुम्ही बसा आणि मला सगळं सविस्तर सांगा काय झालं ते। वैजी मारलं, सगळ्यांनी मारलं, ते मले पण मारतील। भिकाजी, तुम्हाला वाटतं ना की ज्यांनी तुमच्या परिवाराला मारलं त्यांना शिक्षा व्हावी? साहेब, त्यासने शिक्षा होईल? हो, तुम्ही जर सहकार्य केलं तर त्यांना निश्चितच शिक्षा होईल। भिकाजी, मला पहिल्यापासून सर्व व्यवस्थित सांगा। सांगतो साहेब, सगळं सांगतो। माहिकनी गावात गवताची झोपडी होती, त्यापुढं भलं मोठं पटांगण होतं, थोडं जवळ शाळा बी आहे। माई जागा त्या गावातल्या लोकांच्या डोळ्यात चलत होती। थोडे दिवस अगोदर त्यानं माझ्या जागेवर कब्जा केला साहेब। ती जागा परत मिळावी म्हणून मी लई वेळा त्यांच्या घराचे खेटे घातले। ती जनावर उचलून आणायची की मग? काय रे सकाळ सकाळ दारात? पाटील, मायबाप काम होतं। सोड रे, कायचं काम? ते मायवाली जमीन मला वापिस पाहिजे। त्याच्या आईला बघितलं का, याला याची जमीन वापिस पाहिजे। तुझी जमीन? तुझी जमीन? तुझी जमीन? तुझी जमीन? कायची जमीन रे? कायची जमीन? पाटील, मायवाला जीव घेतला तरी चालत, पण मायवाली जमीन मला पाहिजे म्हणजे पाहिजे। बिक्या, तुझ्या आईला तुला एकदा सांगितलंय, जमिनीचा नाद सोडून द्यायचं, तू जमिनीसाठी दारात आला। मला बी कायदा कळते, मायवाली जमीन पाहिजे मला। ऐकलं काय याचं? याला कायदा कळतो म्हणे। याला कायदा कळायला लागला आता, आपल्यापेक्षा जास्त कायदा कळायला लागला याला। कायदा कळायला लागला होय तुला? चाल्या, कायदा तर आमच्या खिशात असतो रांड्याच्या। कायद्याची भाषा करायला लागला तू। कायद्याची भाषा, कायद्याची भाषा, कायद्याची भाषा, कायद्याची भाषा करायला लागला। याला उचला आधी, उचला आधी, बाहेर जाऊन तुडवा।
पाटील तो पोलिसात गेला म्हणजे पोलिसात हा पोलिसात माझं खातून त्याचं बोलतोय ना हा जायला असलेले बघितल्यात पोलिसात जातो म्हणे चल आयदार मारलं पाहिजे मारलं आपली जमीन गेली आय पाहिजे पाटलानं मारलं आम्हाला काय झालं? पाहिजे आपली काय झालं? जमीन गेली काय झालं अहो पडलासा काय झालं काय पाटलानं मारलं अहो तुमचं तोंड कशाने काळं निळ झालंय काय मारलं कुणी मारलं मारलंय मला लय मारलंय मुर्दा बसवला मेल्याचा पण का मारलं काय म्हणते तो आपली जमीन देत नाही म्हणतो तो वाटतं का भैया आता हो काय करायचं आपली जमीन गेली पाहिजे गेली हातची आपली जमीन अशी कशी गेली उद्या आपण दोघं जाऊ पोलिसात वर्दी करू जाऊन अशी कशी गेली आणि पोराने काय उघड्यावर टाकायची होय पाहिजे तुम्ही असं घाबरून नका जाऊ बघा मी जातो पोलिसात मी जातो वय आपण दोघं पण जाऊया नाही तू थांब तू घराकडे लक्ष दे मी जातो मी बघतो अहो पण हे लागले तुम्हाला आपली जमीन समजा बघा बर का लक्ष ठेवा आले साहेब आले या साहेब या आशीर्वाद असू द्या हा लय भारी झाले या चला भाऊ तुम्ही पण आले का अरे नमस्ते या समदेनी या चला एक नंबर वरदाप की इथं हा वय हनम्या हा चायला रातचं पाखरू लयच भारी होतं येडे हा वय आज बी रातच्याला घेऊन ये की आणतो की बा कधी यायचे येतील रे पोरा अरे जमिनीचं काम आहे ना व पोलिसात गेलेत ना उशीर व्हायचाच मला फोन हे इकडे अमर साहेबाचा फोन आहे हॅलो नमस्कार पाटील साहेब तालुक्याहून फौजदार मोरे बोलतोय हा नमस्कार साहेब कस काय आली गरिबाची आठवण तो तुमच्या गावातला भिकाजी आला होता तुमच्या विरोधात तक्रार नोंदवायला माझ्या विरोधात तक्रार साला एवढा माज आलाय हो त्याला अख्ख्या गावात कोणाची टाप नाही आपल्या विरोधात तक्रार करायची त्यो आलाय होय खाड्याला सांगतोच आज चम्मोयला साहेब करतो मी फोन तुम्हाला हा ए आम्या शिरप्या कुठे समधी या रे लवकर. काय झालं काय माझं? करता रातमध्ये काय हा? झालं? काय झालं त्यो भिक्या माहितीये का भिक्या हा माझ्या विरोधात तक्रार करायला गेला होता पोलिसात काय वय साल्याचं घरतरच मोडून काढतो हा साल्याला जीवित ठेवीतच नाही एक काम करा आपल्या गावातली समधी माणसं गोळा करा हा का छान कुराडी घ्या मारूनच टाकतो साल्याला रांडच्याला लय माज आलाय अन्या चला रे राणी पाणी घेऊन येतेस का जा बाय हापशावरून घेऊन ये तेव्हा वाचीव र माझ्या लेकरांना वाचीव चला रे सोडणारच नाही कोणाला चला चला हे बघ रे ऐका त्यो हनम्या शिरप्या घ्या रे एकेकाला बाहेर कोण रे पाखरू हा भिक्याची पोर हाय मालक घ्या रे हिला बी सोड मला सोड मला सोड मला
माझ्या विरोधात तक्रार करायला गेला होता काय गप्पे. माझ्या विरोधात तक्रार करतो व्हय. पाहिजे सोडायला उपवास. माफी द्या पाटील. माफी दिवसात तुला, ए. सोडा पाटील. हा? करताय का complete? हा? करताय का complete? करताय का complete, हा? अरे जरा नीट. होय. करताय complete? आता तुला तर आता सोडायचंच नाही आता. कळलं ना? कळलं ना? ए, धर ना नीट. अरे. धर. सोडला का उपवास? हा? माझ्या विरोधात तक्रार देतात काय? साल्यांना तर जिद्दाच नाही सोडला पाहिजे. धन्या, ये इकडे. उचल याला. पाहिजे पाहिजे ए, उठ. साईडला. साईड पुढं माझ्या नादी लागायचं नाही. कळलं नव? हा? पाटलाच्या नादी लागल्यावर काय होतं ते? नाही सोडायचो. चला ना गाड्यानो, चला. पाहिजे 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 काय झालं पाण्या दादा पाहिजे पाहिजे उठ पाहिजे पाहिजे अगं काय पाहिजे पाहिजे दादा पाहिजे मारलं हो साहेब मारलं सर्वाईले मारलं समध्यांनी मारलं
भिकाजी शांत व्हा तुम्ही. पाणी घ्या. पाणी नग, जरासं यीस द्या यीस, आणि मला बी मरू द्या. भिकाजी असं बोलू नका आणि धीरही सोडू नका. तुम्हाला नक्की न्याय मिळेल. फक्त त्यांना पकडलं की कोर्टात त्यांना ओळखा. बाकीचं मी बघून घेईन. शर्मा, त्यांना बाहेर सोडा. चला. येतो मी. नमस्ते. ॲडव्होकेट मिस्टर सरोदे, प्लीज प्रोसीड. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, गुन्हा करत असताना माणुसकीची निचांग पातळी पार करून क्रूरतेचे कळस गाठणाऱ्या आणि समस्त समाजाला काळीमा फासण्याचे उदाहरण ठरलेले हत्याकांड भिकाजी वाघचौरे कुटुंबीय यांच्या खून कटल्याची सुरुवात करण्यास मी परवानगी मागतो. परवानगी आहे. कृत्ये प्रतिकृत्यम कुर्वासने प्रतिसम तम दोषो न प्रतिदुष्टे दुष्टाम समाचोरितम. अर्थात दुष्ट कृत्य करणाऱ्याला प्रतिकार करत असताना जर आपल्याला दुष्ट व्हावे लागले तर त्याचे आपल्याला पाप लागत नाही. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या निर्गुण हत्याकांडातील या अपराध्यांना यांचे सामाजिक आणि राजकीय हितसंबंध न लक्षात घेता यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी कोर्टाकडे मी विनंती करतो. ऑब्जेक्शन युअर ऑनर. माझ्या आशिलांवरचा आरोप अजून सिद्ध व्हायचा आहे. तोपर्यंत तरी पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी त्यांना अपराधी संबोधू नये, आरोपी संबोधावं अशी मी कोर्टाला विनंती करतो. दॅट्स ऑल युअर ऑनर. ऑब्जेक्शन सस्टेन. सॉरी मिलॉर्ड. मिलॉर्ड, पुढील कारवाई करता माझे आशील भिकाजी वाघचौरे यांना मी कोर्टात बोलवण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. भिकाजी वाघचौरे हाजीर हो. कोर्टाला आपला परिचय द्या. माये नाव भिकाजी वाघचौरे हायजी. भिकाजी, आपला आरोप काय? जज साहेब, या गावच्या दगडे पाटलानं माझ्या बायका पोरींचा खून केलाय. याला सोडू नका साहेब, याला सोडू नका. शांत व्हा भिकाजी आणि कोर्टाला काय घडलं हे सविस्तरपणे सांगा. मी, माझी बायको बायजा आणि माझी पोरं गावाच्या येशी बाहेर झोपड्यामध्ये राहतो. या गावच्या दगडे पाटलानं मायवाली गाठ ठेवलेली जमीन हडपली आणि बोला भिकाजी, बोला. आणि जज साहेब, माझ्या डोळ्यात देखत माझ्या बायकोची आणि मुलीची इज्जत तुटली हो साहेब. आणि त्यानं मारून टाकलं हो साहेब. यानं मारून टाकलं. याला सोडू नका, सोडू नका साहेब. याला सोडू नका. मिलॉर्ड, माझे आशील भिकाजी वाघचौरे ज्यावेळेस पाटलाच्या घरी त्यांची जमीन परत मागायला गेले त्यावेळेस पाटलांनी आणि त्याच्या साथीदारांनी भिकाजींना बेदम मारले. भिकाजींनी त्याची फरियाद पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. त्याचाच राग मानून आरोपी दगडे पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी भिकाजी यांची मुलगी आणि पत्नी यांचा अमानुष लैंगिक छळ करून त्यांची हत्या केली. आणि भिकाजी त्या केसमधील एकमेव साक्षीदार असून त्यांची साक्ष प्रमाण मानून कोर्टाने आरोपीला कठोरातील कठोर शासन करावे अशी मी कोर्टाकडे विनंती करतो. विरोधी पक्षाला काही उलट तपासणी करायची आहे. येस युअर ऑनर. प्रोसीड. भिकाजी वाघचौरे साहेब, जी. तुम्ही दारू पिता? ऑब्जेक्शन मिलॉर्ड. दारू पिणे हे त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्याचा या केसशी काही संबंध नाही. ना या केसशी संबंध आहे युअर ऑनर, आणि हे मी सिद्ध करू शकतो. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. तर भिकाजी वाघचौरे, मी तुम्हाला तोच प्रश्न पुन्हा विचारतो. तुम्ही दारू पिता ना? हो, कधीतरी जराशी घेतो. कधीतरी वगैरे नाही, रोज आपली थोडी थोडी. हो. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. बरं वाघचौरे साहेब, मला सांगा, तुम्ही माझ्या आशिलांना म्हणजे दगडे पाटलांना ओळखता? हो, एक वरीच झालं ओळखतो. मी आज काय गावातली समधी लोक ओळखतात.
गावात कुणाचं अडलं नडलं की समधी यांच्याकडे जातात. पॉईंट टू बी नोटेड युअर ऑनर. गावात कोणाचं काही अडलं नडलं तर त्याला मदत करण्याची सवय माझ्या आशिलांना आहे आणि या गोष्टीची माहिती वाघचौऱ्यांना सुद्धा आहे. बरं वाघचौरे, मला सांगा, तुम्ही तुमची जी जमीन पाटलांकडे गहाण ठेवली होती ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न का नाही केला? साहेब, एक कट्टा पैसा जमा होत नव्हता म्हणून जसं जमल तसं फेडीत होतं. युअर ऑनर, भिकाजी वाघचौरे यांनी आपली जमीन माझे अशील दगडे पाटील यांच्याकडे गहाण ठेवली. आता ती जमीन सोडवून घ्यावी ही गोष्ट तर दूरच, पण आपलं दारूचं व्यसन भागवण्यासाठी वारंवार ते माझ्या आशिलाकडे येऊन पैसे मागत होते. नाही, म्हणजे हा तर बेशरमपणाची ही हद्द झाली युअर ऑनर. जमीन यांच्याकडे गहाण आणि शिवाय दारूला पैसे उसने यांनीच द्यायचे. पण माझ्या आशिलाचा त्याच्या मनाचा मोठेपणा बघा, ते विसरून वारंवार त्यांना ते पैसे देत होते. आडल्या नडल्यांना मदत करणं हे माझ्या आशिलांचं कर्तव्य समजतात ते. त्याप्रमाणे ते पैसे देत राहिले आणि वाड्यावरचे सगळे नौकर त्यांनी हे पाहिलेलं आहे. यांची साक्ष आणि त्यांची जबानी यापूर्वीच कोर्टात सादर केलेली आहे. आता जमीन सोडवायला आपल्याकडे पैसे नाहीत, उसने घेतलेले पैसे परत करण्याची ऐपत नाही. या सगळ्यामुळे आलेलं नैराश्य, शिवाय दारूची नशा यामुळं कंटाळून जाऊन यांनी आपल्या कुटुंबाचा वध केला, सगळ्यांना ठार मारलं आणि याचा आरोप माझ्या आशिलावर ठेवला. युअर ऑनर, नुसता कोणी कोणावर आरोप करून कोणी गुन्हेगार सिद्ध होत नाही. म्हणून मी कोर्टाला विनंती करतो की माझे आशील दगडे पाटील साहेब पूर्णपणे निरपराध आहेत. दॅट्स ऑल युअर ऑनर. नाही साहेब, नाही, हे खोटे खोटे, कोण यानेच केलाय, हो यानेच केलाय. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. मिस्टर पब्लिक प्रॉसिक्युटर, प्लीज प्रोसीड. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, मुख्य आरोपी दगडे पाटील यांना काही प्रश्न विचारण्याची मी कोर्टाकडे परवानगी मागतो. प्रोसीड. थँक्यू मिलॉर्ड. आपलं नाव सांगा. दगडे पाटील. संपूर्ण नाव सांगा. काळूराम दगडे पाटील. तुम्ही यांना ओळखता? अहो यांना कोण नाही ओळखीत. अख्ख्या इलाक्यात फेमस झालाय हा माणूस. लय वाईट काम केलं साहेब त्यानं. दारू पिऊन अख्ख्या घरदारावर नांगर फिरवला. मी आता म्हणतो याला आधी सोळावर चढवला पाहिजे. अहो, कुणाला सोळावर चढवायचं आणि कुणाला नाही हे कोर्टालाच ठरवू द्या ना. तुम्ही मला फक्त हे सांगा, यांची जमीन तुमच्याकडे गहाण होती का? याची? अहो याची काय, अर्ध्या गावाची जमीन माझ्याकडे गहाण आहे. नसल तर विचारा कुणाला बी. त्याचं काय साहेब, आमच्या इथे लय गरिबी आहे गावात. आडलं नडलं की येतात माझ्याकडे पैक मागाय. मग मला बी नाही बघतो, देतो त्यांना मदत मोकळ्या हातानं. पण कायदेशीर देतो बरं का, बराबर कागदावर अंगठा देऊनच. हो नाही, त्याचं काय साहेब, नाव जरी काळूराम असलं ना तरी काम काळ करत नाही आपण. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. यांच्या जमिनीवर कब्जा करून तुम्ही यांच्या परिवाराची हत्या केली असा आरोप आहे तुमच्यावरती. बाबो, आवाज कसं? उद्या कुणी बी उठन काय बी म्हणन. उद्या तुम्ही म्हणाल माझ्या नावात राम आहे म्हणून, मग मी काय रावणाचा मर्डर केलाय? ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. अहो काय बोलताय साहेब, असं कुठं असतंय वय? हा काय साहेब, तुम्हाला सांगायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो, हाय का नाही? आता माझ्याकडे आहे की पुरावा, कागूद. तसा तुम्ही बी एखादा पुरावा आणा. हा मग बघू कशाला उगाच एखाद्या जिंदगानीवर तुम्ही शिंतोडे उडवताय. हा कोर्ट इज अर्जंट फॉर लंच. बरोबर 3 वाजता कोर्टाची कारवाई परत सुरू होईल. वा वकील साहेब वा. पण एक सांगतो, रेस खेळण्या अगोदर गाढव आणि घोड्याचा फरक वळखा. बाकी लय दांडगी हौस आहे तुमची.
स्टार्टिंग तुम्ही केली आहे पण येण मात्र आपणच करणार. लय पाय काय आमच्याकडे. चला रे. सर बुद्धिबळाचा खेळ जरा जास्तच रंगतोय नाही का? समोरून चाली अतिशय स्ट्रॉंग खेळल्या जात आहेत. समोर ॲडव्होकेट मानेंसारखा धुरंधर वकील आहे ना. आणि सर आपल्याकडे एक पण स्ट्रॉंग एव्हिडन्स नाही आहे आणि मानेंनी खऱ्या खोट्या साक्षीदारांचा ताळमेळ जबरदस्त बसविला आहे. बरोबर आहे. शर्मा फक्त एक सोंगटी अडकली पाहिजे नाहीतर पाटील सुटलाच समजा. काहीतरी कोणीतरी लूपहोल सोडला असेलच पण कोण? शर्मा असं म्हटलं जातं एक उलटा एक साधा नोकर किंवा एक शूद्र प्राणी सुद्धा खऱ्याची बाजू मांडून देऊ शकतो. मग त्याला प्रगत बुद्धिमत्ता लागत नाही. बरोबर आहे. शर्मा तुम्ही एक काम करा. मिस्टर पब्लिक प्रॉसिक्युटर प्लीज प्रोसीड. युअर टर्न प्लीज. युअर ऑनर, मला फिर्यादीला काही प्रश्न विचारायचे. प्रोसीड. वागचौरे साहेब, घटनेच्या दिवशी तुम्ही कुठं गेला होता? तालुक्याला गेलो होतो याच्या विरोधात पोलिसात कैफत द्यायला. ओ मग त्यानंतर कुठं गेला होता? त्यानंतर यष्टीनं परत. खोटं बोलताय तुम्ही. त्यानंतर तुम्ही सोनाराच्या दुकानात गेलात, तिथं तुम्ही तुमचे दागिने मोडले नाही. आणि तिथं जे पैसे मिळाले ते पैसे घेऊन तुम्ही दारूच्या गुत्त्यात गेलात. युअर ऑनर, या गोष्टीचा पुरावा मी कोर्टासमोर सादर केलेला आहे. काय खरं का खोटं? मिलॉर्ड, फिर्यादीचा या गोष्टीशी काही संबंध नाही. युअर ऑनर, माझे बुद्धिमान मित्र पब्लिक प्रॉसिक्युटर हा प्रश्न उपस्थित करणार याची मला पूर्ण खात्री होती. पण मिस्टर पब्लिक प्रॉसिक्युटर, मी तुमच्या या प्रश्नाचं आता लगेच निरसन करतो. युअर ऑनर, मी या कोर्टासमोर एक साक्षीदार हजर करू इच्छितो ज्याच्या इथं येण्यानं हे सिद्ध होईल की ही केस किती कमकुवत आहे आणि माझ्या आशिलाला हकनाक या केसमध्ये गुंतवण्यात आलेलं आहे. युअर ऑनर, मी शिवा काशीद यांना या कोर्टात बोलवण्याची परवानगी मागतो. बोलवा त्यांना. थँक्यू युअर ऑनर. शिवा काशीद हाजीर हो. युअर ऑनर, हे शिवा काशीद तालुक्यातल्या एका दारूच्या गुत्त्यावर दारू विक्रीचा व्यवसाय करतात आणि त्याच गुत्त्यावर भिकाजी वागचौरे दारू पिऊन तर्र झाले आणि नैराश्येनं ग्रस्त झालेले भिकाजी यांनी तिथं सगळ्यांसमोर म्हटलं की मी सगळ्यांना संपवणार आहे, सगळ्यांचं काम तमाम करणार आहे. मैं जो कुछ कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा और कुछ नहीं कहूंगा. खुदा खैर करे. शिवा काशीद, कोर्ट को ये बताओ कि तुमने उस दिन क्या देखा था? खुदा खैर करे साहब, मैं सच्ची बोलूंगा. उस दिन ये आदमी अपनी दुकान पर आया था और मैंने इसको दारू दी थी, पर जब इसको दारू चढ़ गई तो आणि शिवा काशीदच्या साक्षीने सिद्ध झालेलं आहे की माझे आशील पूर्णपणे निर्दोष आहेत आणि हा खून वागचौरे यांनीच केलेला आहे. आणि मुळात हे सिद्ध होत आहे की ही केस फौल आहे. मिस्टर पब्लिक प्रॉसिक्युटर, वुड यू लाईक टू री-एक्झामिन? यस मिलॉर्ड. मिलॉर्ड, माझ्या सुज्ञ मित्रांनी मला हे सांगावे, जर एका व्यक्तीला आपल्या परिवाराचा खूनच करायचा आहे तर तो संध्याकाळपर्यंत बारमध्ये चकना खात कशाला बसेल? ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. मिस्टर पब्लिक प्रॉसिक्यूटर प्लीज प्रोसीड. सिवा कासिद, दारू के दुकान में पगार अच्छा मिलता होगा ना? अरे हाँ साहब, अपनी गली में सबको पता है, पहली धार का मिलता है. फुल गर्दी रहती है,
तो पगार तो अच्छा मिलेगा ही ना साहब। अच्छा शिवा कासिद, ये आदमी आपकी दुकान में नशे में था, वो भी 2 बोतल का नशा। क्या बकबक कर रहा था? अरे साहब ये बोल रहा था मैं काट डालूंगा, मार डालूंगा, सब कुछ खत्म कर दूंगा, ऐसा बोल रहा था साहब। पक्का ऐसे ही का? जी हाँ साहब। कासिद मिया, मला एक गोष्ट सांगा, तुमच्या दुकानामध्ये एकाच वेळी किती लोकांचा ठिया असतो? लगभग 40 से 50 लोग बैठते हैं साहब। तो उनकी बकबक सुन के सिर घूम जाता होगा ना? दिमाग का दही हो जाता है साहब। अब तो कोई कुछ नहीं भी बोलता तो भी दिमाग में घंटियां बजता है। अच्छा कासिद मिया, मला सांगू शकाल का की त्या दिवशी 20 लोक काय बोलत होते तुमच्या दुकानामध्ये? क्या साहब, ऐसा कैसे हो सकता है? बरं ठीक आहे, 20 नाही, 10 लोक सांगा. साहब 40-50 लोगों में 10 का आवाज. अरे जर तिथं 40-50 लोक बडबड करीत होते तर याच व्यक्तीचा आवाज तुला कसा आला? हा काय टेबलावर नाचून बोलत होता? मार डालूंगा, काट डालूंगा, खत्म कर दूंगा. साहब वो ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. मिलॉर्ड, मुख्य आरोपी दगडे पाटील यांना काही प्रश्न विचारण्याची कोर्टाने मला परवानगी द्यावी. ऑब्जेक्शन युअर ऑनर. हा कोर्टाच्या वेळेचा अपव्यय आहे. मिस्टर माने, एक लक्षात ठेवा, या कोर्टामध्ये एका हत्याकांडाची केस चालू आहे. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. पाटील साहेब, घटनेच्या दिवशी तुम्ही तालुक्यात नव्हतात. नाही, पोलिसांना दिलेल्या जबानीत तुम्ही असंच बोलला होतात ना, बरोबर? बरोबर साहेब. कसं गेला होतात? आता गाडी बंद पडली म्हणून गेलो ना एसटीनं. अरे हो, तुम्ही एस टीचं तिकीट देखील जोडले ना. मग पण पाटील साहेब, त्याच्यावरून हे सिद्ध होत नाही की तुम्ही स्वतःच गेला म्हणून. असं कसं साहेब? अहो मला सांगा, तिकीटावर काय फोटो लावतात का नाव लिहितात? आणि नाही लिहित त्याला म्या काय करणार? नाही, तुम्ही काय करू नका. मला फक्त एक साक्ष द्या की त्या एस टीत तुम्हाला कोणीतरी ओळखलंच असेल ना. आता नाही ओळखलं. असं कसं? अहो, अडले नडलेल्याला मदत करणारा देव माणूस तुम्ही. आणि तुम्हीच जर गाडी सोडून एस टीने प्रवास करायला लागला तर कोणीतरी विचारलंच असेल ना. अहो, अख्ख्या पंचकृषीत हा माणूस फेमस आहे. काय माने साहेब, बरोबर ना? ऑब्जेक्शन युअर ऑनर. पब्लिक प्रॉसिक्युटर बिनबुडाचे प्रश्न विचारून माझ्या आशिलाला उगाच गोंधळ टाकण्याचा प्रयत्न करतायत. यांची काय अशी अपेक्षा आहे का की एसटीनं प्रवास करणाऱ्या माणसानं प्रवास झाल्यानंतर आपण प्रवास करत होतो हा पुरावा आपल्याबरोबर कॅरी केला पाहिजे? हां नाही म्हणजे बसचं तिकीट, आपण बसमध्ये काय खाल्लं, किती नंबरच्या सीटवर बसलो होतो, शेजारी कोण होती, कोण छान होती का, काय? दॅट्स ऑल युअर ऑनर. मिलॉर्ड, ही केस आता एक वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेली आहे. या केसमधील खऱ्या कुकर्मी नराधमाच्या चेहऱ्यावरून बुरखा मी आता काढणार आहे आणि ही केस चुटकीसरशी सॉल्व्ह होणार आहे. त्यासाठीच मी या केसचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर तरुण शर्मा यांना कोर्टात बोलण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. थँक्यू मिलॉर्ड. यस मिस्टर तरुण शर्मा, काय इन्फॉर्मेशन आहे? युअर ऑनर, ही केस मीच हँडल करतोय. नुकतंच आमच्या टीमने आरोपी आणि फिर्यादी यांच्या घरासमोरील आवाराची कसून तपासणी केली. आरोपीच्या घराजवळ आम्हाला एक पुरलेली कुऱ्हाड सापडली. तिची फॉरेन्सिक टेस्ट केल्यावर त्यावरील बोटांचे ठसे आणि आरोपी दगडे पाटील यांचे ठसे हे तंतोतंत जुळत आहेत. ही ती कुऱ्हाड आणि हा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट.
माय लॉर्ड, आता असंही बोललं जाईल की ही कुऱ्हाड देखील चोरीला गेली होती, बरोबर का पाटील साहेब? वय वय म्हणजे मागच्याच महिन्यात माझी कुऱ्हाड चोरीला गेली होती, ती लाकूड तोडायचीच होती साहेब. पाहिलं मिलॉर्ड, काय लॉजिक आहे ना? एवढा मोठा माणूस आणि सरपणाला एक गडीसुद्धा नाही, हे काय पटत नाही मिलॉर्ड. माय लॉर्ड, मी आता कोर्टासमोर या केसशी निगडीत एक साक्षीदार जो महत्त्वाचा आहे आणि तो शेवटचा माझा साक्षीदार आहे, त्याला कोर्टात आणण्याची परवानगी मागतो. यू आर परमिटेड. थँक्यू मिलॉर्ड. हम्या तू हो मग काय मालक, अशी कुठे इमानदारी असते का? त्या भिकाजीच्या बायको पोरी बरोबर तुम्ही माझ्या मारली, अहो गाव घालून मुंडके बी तुम्ही तुडवली की, आणि आता सांगता की एकटा हानम्या होता म्हणून. अहो मी आता कसं बघा होतो, ते म्हणतात ना, करून गेलंय गाव आणि हानम्या आले नाव, अशी गत झाली बघा. अरे मी नाही बोललो. म्हणजे शुद्रास्तेपी आनंती परामगतीम, म्हणजे लेका हानम्या कोंबडं किती बी झाकलं तरी तांबडं फुटायचं राहत नाही. आणि हा पाटील साहेब, पळत्यात तर गाडवं बी, पण रेस फकीस्त घोडेच जिंकत्यात. फरक कळला ना? थँक्यू मिलॉर्ड. काय करताय? अरे हो, हे घे तुझं गिफ्ट. थँक्यू दादा, मी आलेच. मी पण येतो. वर्षभर इतके ड्रेसेस घेते ती, पण तुमच्याकडून मिळणाऱ्या ड्रेसची अगदी जातकासारखी वाट पाहते. आज तो ड्रेस कॉलेजला घालून जायचा असतो ना. थँक्यू निशी. थँक्यू. मला का? अगं, कामाच्या व्यापात मला काहीच लक्षात राहत नाही. ते तू आहेस म्हणून तू मला आठवण करून दिलीस ना. मी आहे ना, अगदी तिला आवडण्यासारखाच घेतलेला आहे. तुझी चॉईस मला. डॅन कशी दिसते मी? मस्त. छान एकदम. आता मी हा ड्रेस कॉलेजमध्ये सगळ्यांना दाखवणार. चला चला, मी निघते, कॉलेजला जाते. बाय. व्यवस्थित जा, सांभाळून. हो. चला, मी निघतो आता. मला सुद्धा ऑफिसमध्ये जायचं. येतो. बाय.
हैदरच्या केसची फाईल शर्मा आणून देतील. थँक्स सर, बाय. सेजल, भिकाजीच्या केसची फायनल ड्राफ्टिंग व्यवस्थित करून ठेवा. चालेल. आपल्या रेकॉर्डसाठी आपल्याला कामी येतील. ओके सर. बरं, दुसरी गोष्ट अशी की मला गृहमंत्र्यांनी फोन केला होता. हैदर अन्सारीची केस आपल्याला मिळते. ओके. त्या केसचे ज्या फाईल्स आहेत ते सुजित शर्मा ACP आहेत, ओके. ते तुम्हाला आणून देतील. ठीक आहे. ओके. हैदर अन्सारीला मी उद्या जेलमध्ये भेटणार आहे. ओके. बघू काय क्लूज मिळतात का त्याच्याकडून. अशा तऱ्हेने माझ्या वकिली प्रवासात मला आता भारतातील सर्वात मोठे दहशतवादी हल्ल्यातील आरोपी हैदर अन्सारीची केस मिळाली. प्रवास आणखीन खडतर झाला. हॉटेल, स्टेशन, नरिमन हाऊस येथे मारले गेलेले नागरिक, हुतात्मे झालेल्या देशभक्तांच्या भेदक नजरा मला न्यायाच्या अपेक्षेने पाहत असल्याचे मला जाणवू लागले. आणि उजाडला तो दिवस. खान मियाँ, सुना है कल रात को इसकी खटमल से मुलाकात हो गई थी. हाँ, यहाँ बहुत खटमल है. काय बोलताय खान मियाँ तुम्ही? अहो, तुम्हाला तर माहिती आहे इथं येण्यासाठी किती दिव्य करावं लागतं ते. आणि इथं नैसर्गिक हवासुद्धा फिरकत नाही. त्यामुळं तर AC लावला आहे. मग खटमल कसा? जनाब आदेश, जरा उसकी आंखों में देखो. रात भर सोया नहीं है वो, क्योंकि खटमल ने उसे सोने ही नहीं दिया है. अहो, त्याला पश्चाताप होतोय. अल्लाह की इबादत करने का वक्त आ गया है. आता तरी त्याला कुरानचा खरा अर्थ समजवा. खान मियाँ, समझाओ इसे. इस बंधन का मतलब मुझसे नहीं समझेगा ये. इसके देश में कत्ल करने के लिए भी कोई संबंध मायने नहीं रखता. तो फिर ये संबंध क्या? खान मियाँ, इसे पूछो इसके भाई बहन है क्या. सर, हैदर अन्सारीला कोणती शिक्षा झाली पाहिजे? फाशी आणि फक्त फाशीच. फाशी का? जन्मठेप का नाही सर? त्याचं वय तर लहान आहे. लहान? अहो, मोठा आहे तो. पक्का ॲक्टर आहे. वेगवेगळे शक्कले लढवून कोर्टाची दिशाभूल करतोय. काय झालं साहेब? त्याला काही पश्चाताप होतोय का? पश्चाताप नाही, गुरमी उतरली नाही अजून त्याची. आज म्हणे बिर्याणी खायला मागितली त्यांनी. 26/11 एकमेव जिवंत अपराधी सापडला म्हणून. नाहीतर अभी अभी हमें यहाँ पे पब्लिक प्रोसिक्यूटर आदेश जी ने बताया है कि हैदर अंसारी, जो कि एक मुजरिम है, जो कि एक टेररिस्ट है, जिसने अपने बेखौफ आतंक से भारत के हर एक इंसान के दिल को झंझोड़ के रख दिया, उसने खाने में बिरयानी मांगी है. क्या उसे बिरयानी दी जानी चाहिए? जनता पोल एग्जिट पे अपना वोट दे सकती है. हम फिर मिलेंगे न्यूज़ अपडेट के साथ. मैं प्रिया शर्मा, कैमरामैन दीपक के साथ, CCTV. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. कार्यवाहीला सुरुवात करावी. योर ऑनर, मैं जनाब जज साहब का
इस तरफ तवज्जो चाहता हूँ कि हैदर अंसारी एक माइनर है और हमारे भारतीय संविधान के अनुसार एक माइनर को थोड़ी सी रियायत मिलनी चाहिए. बरोबर आहे मिलॉर्ड. भारतीय दंडविधान कायद्यानुसार रियायत मिळाली पाहिजे, पण फक्त मायनरलाच. मिस्टर पब्लिक प्रॉसिक्युटर प्लीज क्लिअर. मिलॉर्ड, मी स्वतः पाकिस्तानात जाऊन आलोय. हा त्याच्या शाळा सोडल्याचा दाखला. तो उर्दू शाळेत फक्त 4थी शिकलाय. त्याच्यानंतर तो लाहोरला गेला, तिकडच मोठा झाला. दहशतवादी बनण्याचं प्रशिक्षण सुद्धा त्यांनी तिकडच घेतलं. आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. I also object, my lord. For this cold-minded criminal, he has killed more than 100 innocent lives. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. लेकिन योर ऑनर, जल्दी पढ़ाई शुरू करने के लिए उम्र बढ़ाकर भी तो स्कूल में डाला जा सकता है और इसका तो बर्थ सर्टिफिकेट ही नहीं है. आहे ना मिलॉर्ड, आहे. पाकिस्तानातील फिरोदा कोर्टमध्ये त्याच्या आईकडून मला मिळाला. आणि मिलॉर्ड, जगाच्या पाठीवर सगळीचकडे दवाखान्यात बाळाच्या जन्माची नोंद असते. ही ती नोंद. या नोंदीवरून असं सिद्ध होतं मिलॉर्ड की हैदर अन्सारी हा 18 वर्ष आणि 1 महिन्याचा होता ज्यावेळेस त्यांनी हे हत्याकांड केले. लेकिन मिलॉर्ड, सिर्फ 1 महीना ही तो ज्यादा है, इसलिए थोड़ी सी रियायत के लिए तो मैं इल्तिजा करता हूं. दैट्स ऑल योर ऑनर. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम्य धर्मस्य तदात्मानं स्वजाम्यहम. भारत संकटात असता एक देव अवतार या धर्तीवरती येईल, हाच याचा अर्थ. लहान मोठा गरीब श्रीमंत यांना न्याय मिळवून देणारी ही न्यायव्यवस्था कुठल्याही देव अवताराप्रमाणेच आहे. जनतेचा न्यायदेवतेवरती विश्वास ठेवण्याची वेळ आलेली आहे. दॅट्स ऑल मिलॉर्ड. आत्तापर्यंत न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यानुसार हे सिद्ध झाले आहे की हत्या करताना आरोपी हा सज्ञानच होता आणि आपण काय करीत आहोत याचे त्याला पूर्ण ज्ञान होते. यापूर्वी हैदर अन्सारी यानेचे हत्याकांड केले आहे आणि त्यावेळी तो सज्ञान होता हेही सिद्ध झालेले आहे. म्हणून हे न्यायालय हैदर अन्सारी याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनवत आहे. कोर्टाचा निकाल काय लागला सर? कोर्टाचं काय म्हणणं आहे? जनतेला खरं काय ते ऐकायचं आहे. जनतेला खरं काय ते ऐकायचंय. मैं इतना ही कहूँगा, हाई कोर्ट में अभी हैदर को फांसी हुई है, लेकिन जल्दी हम सुप्रीम कोर्ट में अपील कर रहे हैं. आदेश सर, आदेश सर, आदेश सर, आदेश सर, आदेश सर. आदेश सर, कोर्टाच्या निकालाबद्दल आपलं काय म्हणणं आहे सर? आताच हैदर अन्सारीला फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. हा एक मोठा संदेश हैदर अन्सारी सारख्या आतंकवाद्यांना भारत सरकारने आणि न्यायालयाने दिला आहे. सर सर सर, आपल्या आजच्या सक्सेसला एक आनंदाची जोड आहे. आपल्याला कायदाभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. हो, आत्ताच ते मला कळालं. सरकार दरबारी जर आपल्या कामाची दखल घेतली गेली तर आनंद होतो आणि मला मोठं करण्यामध्ये तुमचं पण हात आहे. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि आता यावेळी कायदेतज्ञ, पब्लिक प्रॉसिक्युटर आणि बॅरिस्टर आदेश सरोदे यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. माननीय आदेश सरोदे सरांना विनंती आहे की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. आज मला जो हा पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराचे खरे अधिकारी माझ्या पाठीवरती ज्यांनी थाप दिली आणि माझे कौतुक केलं ते आहेत. हा पुरस्कार मी न्यायदेवतेला अर्पण करून माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद. काँग्रेस
कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅट्स सर. थँक्यू व्हेरी मच. आज खूप गर्दी होती ना कार्यक्रमात, हो पण त्यामध्ये तुम्ही माझं नावच नाही घेतलं. निशी, तू माझं भाषण व्यवस्थितपणे ऐकलंस का? असं कसं? मीच काय, तुम्ही कुणाचंही नाव नाही घेतलं. अगं हो, मी तेच म्हणालो. हो हो हो, कौतुकच बघा तुमचं. मी काय म्हणालो तुम्ही ऐकलं का? ज्यांनी माझं कौतुक केलं, ज्यांनी माझ्याकरता रस्ता मोकळा केला आणि ज्यांनी माझ्या पाठीवरती थाप दिली, या तिन्ही गोष्टींमध्ये मला फक्त तूच दिसत होतीस. तू माझ्या आयुष्यात नसतीस तर खरंच निशिगंधा, मी इथपर्यंत यायला खूप परीक्षा दिल्यात. अगदी लहानपणापासून शाळेत नेहमी अव्वल येण्यासाठी केलेला अभ्यास आणि वकील बनण्यासाठी मनापासून केलेल्या प्रयत्नांमुळे मला वकिलाची सनद मिळाली. चला, वकिलीची सनद मिळाली. सुटलो बाबा. अरे सुटलो काय, आता तर आपली खरी वाटचाल सुरू झालीये. वा वा, अभिनंदन. थँक्यू. पण आतापर्यंत एक, आता दोघं. अहो पण घरातले न्यायाधीश तुम्हीच आहात. मग आता या न्यायाधीशांचा निकाल आहे, माझ्या लेकाच्या लग्नाचा विचार करण्यात यावा. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझे सुपुत्र हे आता माझ्या कामामध्ये जॉईन होणार आहेत. आता ते कॉलेज विश्वातून नॉलेज विश्वात काम करायचे त्यांना. अहो पण मी काय म्हणते, अगं आई, आत्ताच मला सनद मिळाली आणि तू काय लग्नाचा विषय? अहो मी काय म्हणतो, जोपर्यंत हा स्वतःच्या पायावर उभे राहत नाही तोपर्यंत याच्या लग्नाचा विचार करणे नाही. चला मी आता स्वयंपाकाचं बघते, जरा गोडधोड करते. आदेश, तुझ्या मनात जर लग्नाचा विषय असेल तर तो काढून टाक. नाही बाबा, माझ्या मनात तसं काही नाही. गुड. लेट मी बी व्हेरी क्लिअर. जोपर्यंत तू एकही केस जिंकून दाखवणार नाही तोपर्यंत तुझे लग्न होणे नाही. यस सर. अगं खा. किती किती वाढून ठेवलेस गोड हे तू. खा खा, खास तुझ्यासाठीच बनवलंय. आणि हो, आत्ता वेळ आहे तर खाऊन घे. एकदा का काम सुरू झालं ना, मग जेवण देखील गोड लागणार नाही. समजलं का आदेश? तुझी आई म्हणते ते खरंच बोलते. हो पप्पा, पण आजच सगळं. हॅलो, हा बोलतोय. कामाच्या गडबडीत लक्षात नाही राहिलं तुला फोन करायचा. तुला करतो फोन. काय झालं बाबा? अरे ती एक केस आहे, ते पक्षकार म्हणतात तुम्हीच लढवायची ही केस. तुला माहिती आहे आपल्या कामाचा व्याप किती आहे ते. तरी पाहू. बाबा ही 30 केस आहे ना? तुम्ही त्या दिवशी मला सांगत होता त्या गर्भवती स्त्रीची केस. हो यस. अनायशा एक संधी आली आहे तर तूच केस लढव ना ती. काय? हो, मी आहे ना मदतीला तुझ्या. कशाला घाबरतोस? अहो पण मी बाबा. मला खात्री आहे तू जिंकणारच. ओके मम्मी. हे असं पाहिजे. वाडा वाडा गोड वाडा. अगं मला वाढ. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. मिस्टर पब्लिक प्रॉसिक्युटर, प्लीज प्रोसीड.
थँक्यू मिलॉर्ड. परित्राणाय साधूना विनाशायाच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजेच या कलियुगात दुष्टांचा विनाश करून मानवजातीचे संरक्षण करण्यासाठी परमेश्वर आज इथे अस्तित्वात आहे. मला समस्त मानवजातीसमोर आज हे सांगायचं. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आमचे परम बुद्धिमान मित्र संस्कृत भाषेतील भगवद्गीतेतील जड अवघड शब्द ज्यांचा अर्थ यांना तरी माहिती आहे का नाही कोणास ठाऊक, असे शब्द कोर्टासमोर बोलून कोर्टावर शाब्दिक दबाव आणण्याचा, कोर्टाची दिशाभूल करण्याचा आणि उगाचच कोर्टाचा वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी तर म्हणतो स्फटिकाप्रमाणे स्वच्छ असलेली ही केस यावर कोर्टाने आपला ताबडतोब निकाल देऊन टाकावा, हीच कोर्टाला विनंती. हे पहा ॲडव्होकेट शिंदे, कोर्टाला आपले काम करू द्या. आपण फक्त आपली बाजू मांडा. आय एम सॉरी माय लॉर्ड. ॲडव्होकेट सरोदे, कारवाईला सुरुवात करा. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, आतापर्यंत या कोर्टाने बरेचसे खटले पाहिले आहेत ज्यामध्ये आरोपीला सबळ साक्षी पुराव्याने कठोरातील कठोर शिक्षा झालेली आहे. पण आज हत्येला आत्महत्येचे स्वरूप देऊन राजरोसपणे मोकळे फिरणाऱ्या आरोपींना अपराधी सिद्ध करण्यासाठी साधी सोपी वाटणारी ही केस मी आज पुन्हा रिओपन करण्याची कोर्टाकडे परवानगी मागतो. माय लॉर्ड, मयत रखमा शिंदेची ही केस गांधीजींच्या चरख्यातील सुताप्रमाणे साधी सोपी सरळ केस पुन्हा उकरून काढून यांना काय साध्य करायचं आहे हेच कळत नाहीये. हे पहा ॲडव्होकेट शिंदे, आपण फक्त आपली बाजू मांडा. असे पुन्हा झाल्यास तो कोर्टाचा अवमान होईल. ॲडव्होकेट आदेश सरोदे, यू आर परमिटेड. मिलॉर्ड, पिंजऱ्यात उभे असलेले माझे अशील सदाशिव गुंजाळ आणि त्यांची पत्नी बायना सदाशिव गुंजाळ यांचा असा आरोप आहे की त्यांच्या मुलींनी आत्महत्या केली नसून तिची हत्याच झाली आहे. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. कुठलीही केस रिओपन केली याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी आत्महत्याला हत्या म्हणावी. ह्यासाठी तो गुन्हा सिद्ध करावा लागतो, कोर्टापुढे पुरावे द्यावे लागतात. आमच्या सुज्ञ मित्राने आधी पुरावे दाखल करावेत. ऑब्जेक्शन सस्टेंड. मिस्टर आदेश सरोदे, आपल्याकडे काही पुरावा आहे? माय लॉर्ड, यासाठी मी मयत रखमा शिंदे यांची सासू पारुबाई शिंदे आणि त्यांचे दीर बबन शिंदे यांना कोर्टात बोलण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. पारुबाई शिंदे, बबन शिंदे हाजीर हो. आपलं नाव सांगा. बबन शिंदे. आणि माझं नाव पारुबाई शिंदे. पारुबाई, तुमच्या मुलाचं निधन कसं झालं होतं? साहेब माझा राम आजारपणात गेला बघा. मग त्याच्या आजारपणाची कल्पना तुम्ही तुमच्या व्याह्यांना दिलीच असेल की? अहो असं कसं काय देणार? लग्नाच्या अगोदर चांगला हट्टाकट्टा होता बघा माझा राम. लगीन झालं आणि ते अवदस आले की पांढऱ्या पायाची घरात आणि एका महिन्याच्या आत रामूने माझ्या खाट धरला बघा. 1 वर्षाच्या आत रामू गेला देवा घरी आणि त्या रखमानं माझ्या सुनानं जीव दिला बघा. आणि मेली ती मेली आणि माझ्या खानदानाच्या वंशाच्या दिव्याला बी घेऊन गेली ती कुलटा. म्हणजे अव पोटोशी होती नव्हती. ती जर पोटोशी होती तर तिला तुम्ही माहेरी का नाही पाठवलं? पहिलं बाळणपण माहेरी असतं ना? नाही, कुणाकुणाकडे रीत असती तशी. अव साहेब, मी लाख म्हणन पण तिनं ऐकायला पाहिजे की. तसं साहेब, आम्ही तिला काही बी कमी पडू दिलं नाही बरं का. रोज चांगलं तुपातलं खाऊ घालायचे तिला. चांगलं साजूक तुपातलं खाऊ घालायचे बघा मी तिला. हो, तुम्हाला वंशाला दिवा हवा होता ना? बरं बबनराव, तुम्ही सांगा, तुमचा भाऊ मेल्यानंतर तुम्हाला कळालं की त्याची जमीन त्याच्या पत्नीच्या नावावर त्यांनी केलेली आहे? काय? कधी? मला काय ठाव नाही बाबा. खोटं बोलताय तुम्ही. तुम्हाला त्यावेळेसच कळालं हातची जमीन गेली म्हणून तुम्ही तुमच्या वहिनीचा खून केला आणि ती आत्महत्या दाखवली. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. कोणतेही सबळ पुरावे नसताना आमचे मित्र प्रत्येक वेळेला आत्महत्याला हत्या का म्हणत आहेत? ऑब्जेक्शन सस्टेंड. ॲडव्होकेट आदेश सरोदे, आपल्याकडे काही पुरावे आहेत? मिलॉर्ड,
मी या केसचे इन्स्पेक्टर रणजित सावंत यांना कोर्टात बोलण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. थँक्यू मे लॉर्ड. रणजित सावंत हाजीर हो. इन्स्पेक्टर सावंत, कोर्टाला आपला परिचय द्या. युअर ऑनर, मी इन्स्पेक्टर रणजित सावंत. मी या गुन्ह्यामध्ये तपास करीत आहे. इन्स्पेक्टर सावंत, काय रिपोर्ट आहे? माय लॉर्ड, ह्या केसमध्ये ही 100% आत्महत्याच आहेत याची कागदपत्रे यापूर्वीच कोर्टात दाखल केलेली आहेत. त्यामध्ये इन्स्पेक्टर सावंतांचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, मयत रकमाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट या आधीच दाखल केलेले आहेत. मिस्टर सरोदे, हे काय चाललंय? कोर्टासमोर आलेले हे रिपोर्ट स्पष्ट सांगतात की रखमा हिने आत्महत्याच केलेली आहे. मिलॉर्ड, परिस्थितीजन्य पुरावे हे अतिशय कडवट आणि धोकादायक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ॲडव्होकेट सरोदे, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं ते स्पष्ट सांगा. माय लॉर्ड, आपण मायापेक्षा सुज्ञ आहात. मला कोर्टाचा अवमान करण्याचा हेतू नाहीये, पण महाभारतात देखील सत्यवशनी युधिष्ठिराने वेळ टाळून नेण्यासाठी अर्धसत्य बोलले होते. नरोवा कुंजरोवा. आपल्याला इथं हेच पडताळायचं आहे. मिस्टर आदेश सरोदे, प्रोसीड. माय लॉर्ड, मी या केसशी संबंधित अशी साक्ष आता कोर्टासमोर आणणार आहे ज्या साक्षीने केसचा नूर पलटेल आणि जनतेचा न्यायदेवतेवरील विश्वास हा कायम राहील. प्रोसीड. थँक्यू मे लॉर्ड. मी डॉक्टर परदेशी यांना कोर्टात बोलण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. थँक्यू मे लॉर्ड. डॉक्टर परदेशी हाजीर हो. डॉक्टर साहेब, कोर्टाला आपला परिचय द्या. माय लॉर्ड, मी डॉक्टर SM परदेशी, जिल्हा रुग्णालयात मी अपघात विभागात काम करतो. डॉक्टर परदेशी, मयत रकमा शिंदेचा पोस्टमॉर्टम तुम्हीच केला होतात? आमच्या रुग्णालयात असे रोज 20 ते 25 मुर्दे येत असतात. प्रत्येकाची नावं लक्षात ठेवणे जरा मुश्किलच आहे. अरे बापरे. डॉक्टर परदेशी, तुमची स्मरणशक्ती फारच वीक दिसते. आता मला प्रश्न पडलाय की तुम्ही वैद्यकीय परीक्षा काय कॉपी करून लिहिली होती काय? ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ह्या प्रश्नाचा ह्या केसशी काय संबंध आहे? ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. थँक्यू मिलॉर्ड. तर डॉक्टर साहेब, मी तुम्हाला हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचून दाखवतो. मृत व्यक्तीचे नाव रखमा रामराव शिंदे, वय 21 वर्ष, शारीरिक स्थिती 7 महिन्यांची गर्भवती. खालील वार, तारीख, ठिकाण, वेळ आणि सही तुमचीच, डॉक्टर SM परदेशी. ही सही तुमचीच आहे ना? आठवलं का? हां, हो, ही सही माझीच आहे. आता मला सांगाल का की बॉडी तुमच्याकडं पोस्टमॉर्टमला कधी आली होती ते? साधारणपणे 8 ते 9च्या दरम्यान बॉडी आली होती. मृत्यूचं कारण? कीटकनाशक औषध पिल्यामुळे मृत्यू झालेला होता. बॉडीवर काही मारण्याच्या खुणा? काहीही नाही. नक्की कधी झाला होता मृत्यू? साधारणपणे 15 ते 16 तासांपूर्वी मृत्यू झालेला असावा. नक्की किती? तसं नक्की सांगता येणार नाही साहेब. मी सांगू? नाही, मीच सांगतो. मयत रखमा शिंदेचा मृत्यू 15-16 तासापूर्वी नाही, 21 तासापूर्वी झाला होता. रात्री 2 वाजता. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, माझे मित्र दडदडीत खोटं बोलत आहेत. सायन्सला देखील ते खोटं ठरवत आहेत. काय पुरावा आहे त्यांच्याकडे? माझ्याकडे पुरावा आहे मी लॉर्ड, आणि खोटं मी बोलत नाहीये. हा तुमचा सायन्सचा तथाकथित दलाल खोटं बोलतोय. माय लॉर्ड, माझ्याकडे स्मशानभूमीचा पास आहे, जो पास रात्री 2 वाजता डॉक्टर परदेशींनी सही केला. डॉक्टर साहेब, मला तुम्ही सांगा, तुम्हाला कसं कळालं की सकाळी 7 वाजता मृत्यू होणार आहे म्हणून? याबाबत मला काहीही माहिती नाही. डॉक्टर साहेब, तुम्ही कोर्टाला खरं खरं सांगा. अपराध्यांना पाठीशी घालणं हा देखील एक अपराध आहे. तुम्ही जर माफी साक्षीदार झालात तर तुमची शिक्षा कदाचित कमी करण्यात येईल. बोला डॉक्टर साहेब, बोला. सॉरी युअर ऑनर, ॲडव्होकेट आदेश सरोदे म्हणतात ते योग्य आहे. रखमा शिंदे हिचा मृत्यू कीटकनाशक औषध पिल्यामुळे झाला नसून तो गुदमरून झाला होता.
युअर ऑनर, मी पैशाच्या लोभाला बळी पडलोय, क्षमा असावी साहेब. वरवर साध्या वाटणाऱ्या मयत रखमा शिंदे यांच्या खटल्यात डॉक्टर परदेशी यांनी माफीचा साक्षीदार बनून आपला गुन्हा कबूल केला. त्यामुळे ही आत्महत्या नसून जाणून बुजून केलेली हत्या असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यासाठी पारूबाई शिंदे व बबन शिंदे यांना कोर्ट आजन्म कारावासाची शिक्षा सुनावत आहे. आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन कायद्याला फसवल्याबद्दल कोर्ट परदेशी यांची वैद्यकीय पदवी कायमस्वरूपी परत घेऊन त्यांच्यावर दुसरा खटला चालविण्याचा आदेश देत आहे. आणि आपल्या कल्पक हुशार बुद्धीने मैताचे कुटुंबियांना न्याय देऊन न्याय देवतेची जनमानसात असलेली प्रतिमा कायम ठेवल्याबद्दल कोर्ट ॲडव्होकेट आदेश सरोदे यांचे अभिनंदन करीत आहे. सर अरे आदेश, असू दे असू दे असू दे. कॉंग्रॅच्युलेशन आदेश. थँक्यू. तुझ्या आयुष्यातली पहिली केस उत्तम प्रकारे लढलास, जिंकलास देखील. तुझ्या बुद्धीची चुणूक तू दाखवलीस. एक सांगतो आदेश तुला, जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, अख्ख्या भारतात स्वतःचं नाव उज्ज्वल करशील. थँक्यू सर. ओके, येतो सर. थँक्यू. ओके. अरे आदेश थांब. अगं ओवाळायचं ताट घेऊन ये. आपला आदेश पहिली केस जिंकून आलाय. आले आले. आई, औक्षवंत व्हा. थांब, ओवाळू दे. हे काय आई, तुझ्या डोळ्यात अश्रू? बाळ, हे आनंदाचे अश्रू आहे. आज माझ्या बाळाने पहिलं यश पाहिलंय. चल. चला. येस माय लॉर्ड, आता तुमच्या आदेशाची पूर्तता करण्याची वेळ आलेली आहे. मग आता मला सून येणार. बघा बघा कसा लाजतोय ते. प्रतीक झोपला का? हो, केलाय त्यानं अभ्यास. अगं मी तुला काय विचारतोय तू काय बोलतीयस? काय 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 विचारतोय तुला मी? काय झालं? कुठे लक्ष तुझं? काही नाही हो, हेच की तुम्हाला किती टेन्शन येत असेल. तुम्ही कसल्या कसल्या केसेस लढवता हो. महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला न्याय मिळतो का? प्रत्येकाला मिळतो असं नाही, काही काही लोकांना मिळतही नाही. पण मी प्रामाणिकपणे काम करतो. तुम्ही कसं ठरवता हो समोरचा गुन्हेगार आहे की नाही? निशिगंधा, जसं आपल्या हाताला माहिती नसतं की कोण डावा आहे आणि कोण उजवा, तसंच हे आहे. तरीही तुम्ही अगदी पछाडलेल्यासारखं काम करता. एखाद्याला न्याय मिळावा तर रात्रीचा दिवस करता. दुसरीकडे लक्ष असतानाही घरातल्या जबाबदाऱ्या, प्रतीकच्या शिक्षणाची जबाबदारी, सगळीकडे व्यवस्थित लक्ष. वकील, पती आणि पिता हे तिन्ही रोल परफेक्ट सांभाळता. खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. बस बस बस, किती स्तुती करशील. खरं तर तू पण ग्रेटच आहेस. तू सुद्धा घरासाठी किती करतेस. बस बस, जास्ती कौतुक करू नका माझं. झोपा आता. ओके, मी आराम करतो. मला उद्या महत्वाची केस आहे. हो. ओके. गुड नाईट. गुड नाईट. अहो, तुमचा फोन. नमस्कार, आदेश सरोदे बोलतोय. नमस्कार, आदेश सरोदे साहेब ना? हो बोलतोय. मंत्रालयातनं बोलतोय.
तुमची स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून मुंबई हायकोर्टात नेमणूक झाली आहे, त्याबद्दल अभिनंदन. आदेशानुसार सोमवारी हायकोर्टात हजर राहा. काय काय बोलताय तुम्ही? हो. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. काय झालं? अगं माझी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक झाली. वाव, ग्रेट, कॉंग्रॅट्स. थँक्यू. येतो का मम्मी? जपून जा रे बाबा. कामात लक्ष दे रे आदेश. बाबा तुम्ही काळजी करू नका. निशी काळजी घे पोरांची. नमस्कार करतो. नमस्कार करते बाबा आई. यशवंत आयुष्यमान हो. चला बाय. टाटा. ओके बाय. बाय आजी, बाय आजोबा. सर, मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट झाले, सरकार करतं तरी काय? मुंबई सुरक्षित नहीं, सरकार काय नुकसान झोपाच काढते. जिन आतंकवादियों ने मुंबई में ब्लास्ट किया, पुलिस उन्हें कब पकड़ेगी? थांबा थांबा. सरकार लवकरच योग्य ती कारवाई करेन. काय कारवाई करते सरकार की नुसतीच आश्वासने देते? आश्वासन नाही, स्फोटाची विषमता पाहून मी स्वतः मुंबई पोलीस कमिशनर मनोज कुमार यांना भेटून ऑर्डर दिलेले आहेत. पोलीस लवकरच या प्रकारांचा छाडा लावतील. आपण शांत राहून सहकार्य करावे. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील केसची जबाबदारी सरकारने ॲडव्होकेट आदेश सरोदे यांच्यावर सोपवली आहे. या केससाठी ॲडव्होकेट आदेश सरांची निवड झाल्यामुळे मुंबईकर जनता त्यांना न्याय मिळेल म्हणून निर्धास्त झालेली आहे. बॉम्ब ब्लास्ट खटल्याच्या संदर्भात साहिल खानच्या विरोधात काहीही सबळ पुरावे जरी मिळाले नसले तरीही याच काळात त्याच्या घरामध्ये ज्या बंदुका सापडल्या त्या या खटल्याच्या संबंधित असल्याचे आत्ता सिद्ध झाले आहे. अनधिकृत बंदुका हाताळण्या गुन्ह्याखाली हे न्यायालय साहिल खानला 3 वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावत आहे. कोर्ट इज ॲडजॉर्न. साहिल साहिल रोमत. अरे यार, आप इंडिया के नंबर 1 एक्टर हैं. पूरा मीडिया यहाँ पे है साहिल. सब लोग तुम्हें देख रहे हैं. रोमत रोमत घेऊन जा यांना. हा दहशतवादी हल्ला भारताच्या अस्मितेवर झाला आहे, परंतु भारताचे शूर जवान आणि महाराष्ट्राचे पोलीस आपले काम चोखपणे करीत आहेत. आपण गावी जाऊया हो. या मुंबईमध्ये कधीही काहीही घडू शकतं आणि तुम्ही तर त्या अतिरेक्यांच्या विरोधातच केसेस लढवता. तुम्हाला काही झालं तर? मला काही होणार नाही. खरं तर आपण या देशातच सुरक्षित नाहीये. मग काय देश सोडून जायचं? आणि जाऊन जाऊन जाणार कुठं ग? नागपूरला ना. नागपूर काय देशाच्या बाहेर आहे? जरा तरी विचार कर. सर, 8:30 वाजलेत. आपण घरी निघूयात. उरलेलं काम उद्या सकाळी केलं तर? अहो शर्मा, आपण अशा प्रोफेशनमध्ये आहोत. या प्रोफेशनमध्ये 5-5 मिनिटं महत्त्वाचे आहेत. आणि उद्या केसची हिअरिंग आहे ना. माझ्यासमोर आज एक शांत डोक्याचे, ज्यांनी आजपर्यंत एकही केस हारली नाही, असे ॲडव्होकेट गायकवाड, ज्यांची केस लढण्याची पद्धत जरा वेगळीच आहे. खटल्याला सुरुवात करावी. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, पिंजऱ्यात उभे असलेले हे 4 आरोपी, यांच्यावर तर दस्तूरखुद्द पोलिसांनीच गुन्हा दाखल केलेला आहे. यांच्यावरती असा आरोप आहे की याने एका निष्पाप बालकाचा खून केला आहे. त्यांनी पहिलं त्याचं अपहरण केलं, त्या अपहरणाची खंडणी मागितली
आणि नंतर त्याला मारून टाकलं. ऑब्जेक्शन युअर ऑनर. युअर ऑनर, या संबंधी यापूर्वी पोलिसात एखादी तरी कंप्लेंट असल्याशिवाय पोलीस यंत्रणा अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल करू शकत नाही. त्यामुळे हा खटला मुळातच चुकीच्या पद्धतीने उभा करण्यात आलेला आहे. माय लॉर्ड, याला 7 जानेवारीला एक मिसिंग कंप्लेंटचा आधार आहे. युअर ऑनर, मिसिंग कंप्लेंटच्या आधारे निरपराध तरुणांना असं वेठीस धरणे म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखं आहे, नाही का? मिलॉर्ड, त्या मिसिंग कंप्लेंटचा या केसशी काय संबंध आहे हेच मला सिद्ध करायचं आहे. तर मला परवानगी द्यावी. ऑब्जेक्शन ओव्हररूड. प्लीज प्रोसीड. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, मी इन्स्पेक्टर महाजन यांना बोलवण्याची परवानगी मागतो. ऑब्जेक्शन युअर ऑनर. सेक्शन 24 नुसार पोलीस यंत्रणेतील कोणाचीही साक्ष ही गृहीत धरली जात नाही. याचं कारण इन्स्पेक्टर महाजन हेच मिसिंग कंप्लेंट घेणारे ऑन ड्युटी होते. एक्झॅक्टली मिलॉर्ड, मी त्यांना साक्ष द्यायला बोलवतच नाहीये. कुठल्या परिस्थितीमध्ये ती कंप्लेंट लिहिली गेली हेच मला सिद्ध करायचं आहे. ऑब्जेक्शन ओव्हररूड. होय जज साहेब, 7 जानेवारीला सोनीचे बाबा रात्री 8 वाजता पोलीस स्टेशनमध्ये आले होते. कारण त्या दिवशी त्यांचा मुलगा संध्याकाळपर्यंत घरी आलेला नव्हता, म्हणून त्याचे वडील मिसिंग कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनमध्ये आले होते. मी सोबत मिसिंग कंप्लेंटची झेरॉक्स आणली आहे. अर्थातच स्टेशन इन्चार्ज त्यांच्या लेखी परवानगीने, कारण सरकारी दस्तावेज आहे ना. युअर ऑनर, माझ्या सुज्ञ सहकारी मित्रांना असं तर सुचवायचं नाहीये ना की या मिसिंग कंप्लेंटमुळे माझे अशील हे डायरेक्ट हत्यारेच आहेत म्हणून. ऑब्जेक्शन सस्टेन. मिस्टर पब्लिक प्रॉसिक्युटर, तुम्हाला सुचवायचं काय आहे? माय लॉर्ड, मगाशी सांगितल्याप्रमाणे मी फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की पोलिसांनी जो खटला भरलेला आहे त्याचा आधार ही मिसिंग कंप्लेंटच आहे, बस. प्रोसीड. डिफेन्सला काही बोलायचं आहे का? पण युअर ऑनर, त्याआधी मी पान टपरीवाला मनोज काळे याला इथे बोलावण्याची आपल्याकडे परवानगी मागतो. परमिटेड. मनोज काळे हाजीर हो. मला आपलं पूर्ण नाव समजू शकेल? मनोज प्रभाकर काळे. मनोज प्रभाकर काळे. काळे साहेब, आपण काय करता? म्हणजे आपला व्यवसाय काय? साहेब, मी पानटपरी चालवतो. त्या वेशीच्या जवळ माझं दुकान आहे. या 4 तरुणांकडे नीट बघा. यांना तुम्ही ओळखता? हो साहेब, माझे ग्राहक आहे ते. म्हणजे हा चंद्या जो आहे, म्हणजे हा पहिला चौकडीचा शर्ट घातलेला. हो, ह्याची उधारी असते माझ्याकडे. आणि हा दादा जो आहे, हा टी शर्टवाला, हा रोज सकाळी धंद्याला जाताना माझ्याकडे सिगरेट पितो आणि रात्री परत येताना पैसे देतो. पण मात्र हा चंद्या मागितल्याशिवाय पैसेच नाही देत. हे चौघे सारखे वेशीच्या कट्ट्यावर बसलेले असतात. काय साहेब, मला एक सांगा, तुमच्या अनुभवाप्रमाणे इतक्या दिवसामध्ये हे तुमच्याकडे येतात, पैसे देतात, वस्तू नेतात, तुम्हाला कधी कुठल्याही प्रकारचा यांच्याकडून त्रास झालाय? त्रास नाही, अजिबात नाही. म्हणजे यांना वेशीच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्याशिवाय काहीच येत नाही. तुमच्या मते तुम्हाला यांचा काही त्रास झाला नाही? नाही. असं कसं म्हणू शकता तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का काळे साहेब, यांच्यावरती खुनाचा आरोप आहे. अहो काय बोलताय साहेब, हे आणि खून शक्यच नाही. यांच्यात हा संध्या मात्र जरा आगाव आहे, नुसतं फुशारकी मारत असतो. अहो रस्त्यावरच्या मुलीलाही छेडायची यांच्यात ताकद नाही. हे काय खून करणार? शक्यच नाही. तुम्ही हे खात्रीने सांगू शकता? हो. तुम्ही हे खात्रीने सांगू शकता काळे साहेब की खून करू शकत नाहीत? हो, नाही करणार साहेब ते खून. दॅट्स ऑल युअर ऑनर. ओके. आता मी माझे मित्र पब्लिक प्रोसिक्युटर यांना विनंती करतो, नाउ इट्स युअर टर्न.
नो मी लॉर्ड, आय डोंट हॅव एनी क्वेश्चन्स. युअर ऑनर, मी माझ्या अशिलांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी प्रोफेसर आनंद चिटणीस यांना साक्षीसाठी इथे बोलवण्याची आपणाकडे परवानगी मागतो. ठीक आहे. चिटणीस हाजीर हो. अरे याच्यात कसा अडकलास तू? साहेब तुम्हाला सांगतो, हा असं करणं शक्यच नाही. हे प्रोफेसर साहेब तुम्ही कशाहून सांगू शकता? अहो अगदी शेवटच्या वर्षी म्हणजे BA ला आमच्यातल्या काही दतिंग मुलांनी याला मारहाण केली. मी पाहिलं ना, मी होतो तिथे. मी त्याला सोडवलं त्यातून. अहो जो स्वतःचं रक्षण करू शकत नाही तो दुसऱ्याची हत्या काय करणार? नाही नाही, हा असा करूच शकत नाही. याला कुणीतरी यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. अहो अशा हुशार मुलाचं आयुष्य वाया जाऊ शकतं. राईट. पण तुम्ही हे खात्रीनुसार सांगू शकता की हा खून करू शकत नाही? हो, ॲब्सोल्युटली. आर यू शुअर? 100%. थँक्यू प्रोफेसर साहेब. युअर ऑनर, आत्तापर्यंत झालेल्या 2 साक्षीनुसार हे सिद्ध झाले की माझे अशील हे 4 तरुण अगदी निष्पाप आहेत. त्यांच्यातून कोणताही कसलाही गुन्हा झालेला नसताना आपली पोलीस यंत्रणा, ज्यांना जनता कायद्याचे रक्षक मानते, ते फक्त घडलेल्या गुन्ह्यात आरोपी शोधण्यात आलेले अपयश या चौघांच्या माथी मारत आहे. बस, दुसरं काही नाहीये. मिस्टर आदेश सरोदे, तुम्हाला काही रिक्वेशन आहे का? नो माय लॉर्ड, आय डोंट हॅव एनी क्वेश्चन्स. डिफेन्सला दुसऱ्या साक्षीदारासाठी परवानगी आहे. युअर ऑनर, मी पुढच्या साक्षीसाठी नाना पवारांना बोलवण्याची विनंती करतो. नाना पवार हाजीर हो. हरिओम हरिओम. आपलं नाव नाना पवार. मला आपलं पूर्ण नाव कळू शकेल? नाना विश्वनाथ पवार. नाना विश्वनाथ पवार. बर. पवार साहेब, या 4 मुलांकडे बघा. यांच्यापैकी आपला कोणी नातेवाईक आहे? हाय ना जी, ह्यो दादा माझा भाचा हाय. म्हणजे हा टी शर्ट वाला? हा, जवळचा नाही, पण माझ्या आईच्या बहिणीच्या पोरीचा मुलगा हाय. मामा केव मी त्याचा. बरोबर. हा काय करतो माहिती आहे का तुम्हाला? रिक्षा चालवतो. पहिले दुसऱ्याच्या रिक्षावर कामाला जायचा. मग मीच म्हणलं तुला उपाय सांगतो. उपाय सांगितला, रिक्षा आली, ती पण स्वतःची. पवार साहेब, मला सांगा, या मुलाचा स्वभाव कसा आहे? हरिओम. स्वभाव लय मेहनत करतो या. मनानं एकदम साधा आहे. मला तर वाटतं त्याला या प्रकरणात कोणीतरी गोवलंय. मी कौलव का बघून? नाही, देवाचं भक्त ना मी. नाही, इट्स ओके. थँक्यू पवार साहेब. युअर ऑनर, पुन्हा आता एकदा हे सिद्ध झालंय की माझ्या अशिलांना निष्कारण या प्रकरणात गोवण्यात आले. मी कोर्टाला विनंती करतो की कोर्टाचा वेळ वाया न घालवता माझ्या अशिलांची निर्दोष मुक्तता करावी. पब्लिक प्रॉसिक्युटर, उलट काही तपासणी करायची आहे का? नाही मिलॉर्ड, पण मला कोर्टासमोर एक रिपोर्ट द्यायचा आहे. मिलॉर्ड, हा सोनूचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे. यात असं नमूद केलं आहे की त्याचा जीव गुदमरल्यामुळे मृत्यू झाला होता. याचा काय संबंध? कदाचित नसेलही, पण युअर ऑनर, मला वाटतं न्यायालयाच्या वेळेचा आपण अपव्यय करतो. मिस्टर आदेश, हे तुमच्या लक्षात यायला हवे की या खटल्या संबंधितच रिपोर्ट इथे यायला पाहिजेत. माय लॉर्ड, या रिपोर्टचा या केसशी काहीतरी नक्कीच संबंध आहे आणि यासाठीच मी नाना पवार यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मागतो. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. थँक्यू मी लॉर्ड. नाना पवार, तुमचा व्यवसाय काय? व्यवसाय कसला? मी तर लोकांच्या कल्याणाचं काम करतोय बघा. अरे हो, तुम्ही देवाचं बघता ना? नक्की काय करता? हरिओम. भक्त येतात माझ्याकडे आपल्या अडीअडचणी घेऊन, त्यावर आपण उपाय सांगतो. पण तुम्ही हे फुकट करत नसाल? ते म्हणजे भक्त देतात दक्षिणा मला, त्यावर चालतं घर माझं. ठीक आहे, तुम्ही फक्त तुमच्या भाच्याबद्दल सांगितलं, पण या तिघांचं काय?
यांना ओळखता का तुम्ही? एकदा आले होते घरी, दादाचे दोस्तच आहे ते. तुमच्या घरी कशाला? अरे हो, तुम्ही देवाचं बघता ना? काय म्हणाला तुम्हाला देव? हरिओम. देव कर्मदरिद्री सगळे म्हणजे हे तिघ. पण आहे ना हा महेश, याच्या हातात राजयोग आहे, राजयोग. म्हणून तर म्हणलं 15 दिवसाच्या आत एका लहान मुलाचा. काय लहान मुलाचं काय? ना मला खरंच सांगा त्या दिवशी काय झालं होतं ते सविस्तरपणे, नाहीतर खुनाचा आरोप तुमच्यावर. नाही सांगतो, सगळं सांगतो. त्या दिवशी हे सगळे माझ्या घरी आले होते. देहात की रेषा विटीन को रखा किले ना, खंड्याला चौकी मशाला चौकी, चौकी कोणाची? वीर बजरंगाची. हरिओम. हा घे प्रसाद, एका लाल फडक्याच्या आत घरात बांधून ठेव. एका महिन्याच्या आत तुझं काम झालंच म्हणून समज. जा. हरिओम. जा. या बसा. काय बाचा, आज मामाकडे कसं येणं केलंस? अरे वाट चुकतं केव्हा लेकरू, काम होतं म्हणून आलो. अरे जाणारच कुठं तू, मला माहिती होतं तू येणार म्हणून. आणि म्हातारीला मंत्रच तसा दिला होता याच्या, तुझा विश्वास नव्हता. कसा आलास? तसं नाही मामा, कामात होतो, वेळ मिळत नव्हता. बरं बोल, काय म्हणतोस? अरे मामा, हे माझे दोस्त लय प्रॉब्लेममध्ये आहेत रे. ह्यांचं जरा बघ आणि माझं बी. आता तुझं काय बघायचं? अरे मामा, धंदा पाणी व्यवस्थित होईना आणि पैसा बी हातात टिकेना बघ. असा अरे. पैसा येतोय आणि असा जातोय. अरे हा मामा असताना तू चिंता कायला करतो? दाखव तुझा हात. लेका लय उशीर केलास बघ. काय झालं मामा? आतापर्यंत स्वतःची रिक्षा आली असती तुझी. काय बोलतो? पण अजून बी येळ नाही गेली बघ. पुढच्या बुधवारी ये मायला संग घेऊन. करतो काहीतरी उपाय. मामा, आता तू बोलतो ना तसंच करणार म्या. ते सगळं जाऊ दे. हा बघ रुपेश, अरे लय शिकलाय, ह्याला मास्तर व्हायचंय आणि शाळेत पोरासनी शिकवायचंय. बर. पण याच्या नशिबाचं कुठं जॅकच लागना. जरा बघ याचं. दाखव हात. दाखव हात तुझा. वडील मास्तर होते तुझे? होय मामा. लहानपणीच गेले बघ. आईने लय कष्टानं वाढवलं बघ तुला. होय. तुला शिक्षणातून लय पैसा मिळणार आहे. मला दिसतंय तू मास्तर होणार आहेस. मास्टरच होणार. काय रे रुपेश, काय म्हटला होता? अरे तू गपले का? लय भाव खात होता ना तू. मामा, एक नंबर बरं का. मला पण शिक्षकच व्हायचं होतं, पण काय आता. नाही बनशील. लय मोठा मास्तर बनणार आहेस तू. मामा, माझं पण बघ की काय नशिबात आहे ते. अरे रे, तळभद्री लक्षण. आयुष्यभर गाढव कामच, गाजराच्या मागत जायचं. पण एक गोष्ट आहे, तुझ्या या दोस्ताच्या नशिबातच तुझं नशीब आहे. काय नशीब मामा, दिवसभर नुसतं पैशासाठी तन करावं लागतंय. नाही मामा, पण यावेळेस मी पैसा कमवणार. 1 नंबरचा असेल किंवा 2 नंबरचा. ते सगळं ठीक आहे, पण तुझी दोस्तीच तुला कामाला येणार बघ. मला नाही कळालं मामा. कळल, समद कळल. येळ आल्यावर समद कळल, पण त्यासाठी तुला जरा थांबावं लागल. अरे मामा, तो बघ यो महेश. नमस्कार. याचं बी सांगून टाक. दाखव हात दाखव. मामा, काय प्रॉब्लेम आहे का? राजयोग आहे तुझ्या नशिबात. गाडी हाय, बंगला हाय, पैसा, लय श्रीमंती हाय. पण काय मामा? एक गोष्ट करावी लागल.
त्याच्यासाठी नशिबाला एक तुझ्याकडून बळी पाहिजे. हत्तीच्या आईला एवढंच ना. बोला कोंबडी का बकरं, कुठली बळी पाहिजे तुम्हाला? साधा सुधा बळी नाही, नरबळी. काय काय? होय, नरबळी, ते बी लहान पोराचा, आणि 9 दिवसाच्या आत. मग बघा कसा पैसा येतो ते. अरे अरे पोरांनो, महेशच्या नशिबातच तुमचं नशीब आहे. दिवस फिरतील तुमचे. माझा सबूत खोटा ठरत नसतो कधी. हरिओम. लक्षात ठेवा, महेशच्या नशिबातच तुमचं नशीब आहे. आणि तुम्ही नरबळी द्यायचं सुचवलं? होय होय, म्हणजे नाही, म्हणजे होय का नाही? होय होय होय. अहो, नशिबाची रेषा सांगते तसं. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. ऑब्जेक्शन युअर ऑनर. याचा अर्थ हा होत नाही की गुन्हा या लोकांनी केलाय. पब्लिक प्रॉसिक्युटर खटल्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न करतायत. मिलॉर्ड, ही केस एका निष्पाप बालकाच्या खुनाची आहे, हे माझ्या सुज्ञ मित्रांनी विसरू नये. माय लॉर्ड, मी सोनूचे बाबा श्यामलाल ओसवाल यांना कोर्टात बोलण्याची परवानगी मागतो. येस. हरिओम. श्यामलाल ओसवाल हाजीर हो. श्यामलाल, तुमचा मुलगा शाळेत कसा जात होता? माझी बायडी घेऊन जायची त्याला, सोडायची आणि आणायची बी तीच. बर, तुमच्या बायकोला ज्यावेळेस जमत नव्हतं त्यावेळेस? मी जायचा ना, आणि मला केव्हा नाही जमलं तेव्हा ओळखीच्या पोरांना सांगायचं, रिक्वेस्ट करायचं, तेव्हा ती त्यांना नेऊन सोडायची आणि परत आणायची. श्यामलाल, तुम्ही यांना ओळखता का? तिघांना नाही, पण ते महेशला ओळखतो साहेब. तो महेश कवा कवा सोनूला नेऊन सोडायचा शाळेमध्ये. सोनू त्याला दादा म्हणायचा. जज साहेब, साहेब, तो महेशनेच माझ्या पोराला पळवला. त्या महेशलाच विचारा साहेब, त्याला विचारा. असं तुम्हाला का वाटतं? जेव्हापासून सोनू गायब झाला तेव्हापासून मला महेश दिसला नाही, नाहीतर वरच्या वर माझ्या दुकानात यायचं साहेब. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. मिलॉर्ड, मी वाईन शॉपचे ओनर संतोष लाजरे यांना कोर्टात बोलण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. संतोष लाजरे हाजीर हो. संतोष लाजरे, तुम्ही यांना ओळखता का? योचांच्या येतो नेहमी. गेल्या काय दिवसात रोज याचा 3-4 बाटल्या घ्यायचा. ऑब्जेक्शन युअर ऑनर. असे दारू पिणारे बरेच आहेत. याचा अर्थ सगळेच अपराधी नसतात. ऑब्जेक्शन सस्टेन. मिस्टर पब्लिक प्रॉसिक्युटर, तुम्हाला काही सुचवायचं आहे का? मला हेच सुचवायचं आहे मिलॉर्ड. डिफेन्स ज्यांना धुतल्या तांदळाचा समजतात ना, त्यांचा चेहरा काही औरच आहे. माय लॉर्ड, ज्या पिशवीतून चंदनने दारू आणली त्याच पिशवीने सोनूचा जीव गुदमरून त्याला मारण्यात आले. पण युअर ऑनर, हीच ती पिशवी कशावरून? मिलॉर्ड, पोलीस तपासादरम्यान ती पिशवी चंदाच्या घराच्या आसपास सापडली. त्यात सोनूचे केसही होते. त्याचा DNA रिपोर्ट. आणि मिलॉर्ड, त्याच्या घरात हा लाल टाय देखील सापडला, जो सोनूच्या युनिफॉर्मचा भाग आहे. याच्यावरून हे सिद्ध होतं मिलॉर्ड की खून यांनीच केलेला आहे. नाही भाईसाहेब, सोनूचा खून मी नाही केला भाईसाहेब. खून तर या महेशने केला. मी तर फक्त मदत केली भाईसाहेब. चंदू, काय झालं आहे ते कोर्टाला नीट सांगा. मी सांगतो बाईसाहेब, जे काय झालं ते व्यवस्थित सांगतो बाईसाहेब. पण मला सोडा साहेब, मला सोडा. मला सोडा बाईसाहेब, मला सोडा. जज साहेब, त्या आईला या दादाच्या मामानं माझं डोसकच फिरवलंय. अरे मामा, आतापर्यंत जे जे बोललाय ना ते खरं झालंय. काय खरं झालं रे? असं कुठं असतं का? कुणा मारून कुणाचं गुप्तधन मिळतंय का? मया, दादाच्या मामावर मला थोडा विश्वास बसायला लागलाय बरं का. कारण त्यानं माझ्या बाबतीत जे काय सांगितलं ना ते समजा खरं होतं राव. आईला रुपया तू अरे व्हायले का. आणि तू मग समजासनी तर माहितीच आहे ना व, माझ्या आईनं मला किती कष्टानं वाढवलं, मला एवढं शिकवलं, सावरलं. मी काय केलं रे तिच्यासाठी हां. पण नाही लेका, आपल्याला बी मोठा माणूस व्हायचं आहे, आपल्याला बी पैसा कमवायचा आहे.
आणि मग त्याच्यासाठी कुणाचा खून बी करावा लागला ना, आपण मागं पुढं बघणार नाही. काय अरे खून करायचा कोणाचा करायचा? लहान पोराचा? पोरगा आणायचं कुठून? आईला तू काय येडाय करे? आपण काय जंगलात राहतो का? गावात ठिकाणं पोरं भेटतील. अरे आपलं गाव लहान आहे, कोणाचं बी पोरग उचललं तर गावात आगीसारखी खबर पसरायची. पोरग कोणाचं ओळखीचं असेल तर मग मॅनेज होऊ शकतं. माझ्या नजरेखाली एक पोरगा आहे बरं का, ते आमच्या चौकातलं ओसवाल किराणा दुकानवाल्याचं पोरग. हां हां होऊ शकतो. मग झालंच गाड्या, उद्याच नजर ठेवू त्याच्यावरती. बरोबर. चला मग. चला. अरे उद्या तो सोनूचा बाप चाललाय तालुक्याला माल आणायला. होय. आणि मला असं वाटतंय आपण त्याला उद्याच उचलूया. चालेल. हो, बरोबर. कारण दादाच्या मामानं म्हटल्याप्रमाणे 9 दिवसाच्या आत खून केला तरच गुप्तधन भेटेल. आणि आज तसा दुसरा दिवस आहे नाही का? होय. आला बघ. अरे सोनू बेटा, कसा आहेस? मजा मा. अरे पप्पांनी आहे ना आज मला तुला घ्यायला पाठवलंय, कारण पप्पाला आहे ना अर्जंटली जरा बाहेरगावी जायला लागले, तर त्याच्यामुळे ना चल आपण आज गाडीवर घरी जाऊ. काय हॅलो. हॅलो, श्यामलाल ओसवाल? हो, श्यामलाल ओसवाल बोलतोय. मी काय बोलतोय ते नीट ऐकून घे, मग तुझं तोंड उघड. तुझा मुलगा सोनू आमच्या ताब्यात आहे आणि परवापर्यंत 25 लाख रुपये नाही मिळाले तर 25 लाख तुकडे करून तुझ्या दारात टाकीन. हो, हॅलो हॅलो, तुम्ही कोण बोलताय? ए जास्त शानपण करायचं नाही. परवापर्यंत पैसे नाही मिळाले तर हॅलो हॅलो. अहो अहो कोण होतं? कुणाचा फोन होता? माझं सोनू कुठे आहे? अहो बोला ना. आपल्या सोनूला किडनॅप केलाय. 25 लाख रुपये खंडणी मागितली आहे. काय? आपल्या सोनूला किडनॅप केलंय? अहो मग कसला विचार करताय? देऊन टाका ना पैसे, देऊन टाका ना पैसे त्यांना, पण माझ्या सोनूला सुखरूप घरी आणावं. 25 लाख रुपये? आपली परिस्थिती तुला माहिती आहे. ते मला काही पण माहित नाही. मला माझं सोनू हवंय, नाहीतर मी जीव देईन. आलेले भारी पकडतो रे बेट्या तू. हा शाबाश. अरे मया, अरे मया काय करतो तू? ए तू मध्ये नको येऊ. अरे काय केले? शेवटचं फोन कर. तर श्यामलालनी खंडणी दिली तर ठीक आहे, बघ जरा देतो का, नाहीतरी मामानी सांगितल्याबरोबर आपल्याला गुप्तधन मिळणारच आहे. बघ फोन कर.
माय लॉर्ड, आजकालचा तरुण वर्ग भयंकर पाप करण्यासाठी तयार झालेला आहे. माय लॉर्ड, या चौघांनी त्या निष्पाप बालकाची हत्या केली. माय लॉर्ड, स्वकष्टावरती विश्वास न ठेवून फुकटच्या पैशावरती यांना राजयोग भोगायचा होता. मी कोर्टाला विनंती करतो, यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. चंद्याने दिलेल्या कबुलीमुळे हे सिद्ध झाले आहे की हा एक जाणून बुजून केलेला अपराध आहे. अपहरण खंडणी हत्या प्रकरणी कलम कायद्यानुसार महेश दादा यांना फाशीची शिक्षा व अपहरण खंडणीची मागणी यासाठी चंद्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येत आहे. अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा व पिशाच्यबाधा इत्यादीमुळे भोंदूबाबा यांच्याकडून समाजातील सामान्य जनतेचा मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान होण्याच्या फार घटना मोठ्या संख्येने उघडकीस येत आहेत. अत्यंत हा प्रकार भयावह आहे. अनिष्ठ व अघोरी प्रथा विरोधी कायद्यानुसार नाना पवार यांच्यावर खटला भरण्यात येईल. तोपर्यंत त्यांना पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात येईल. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर आदेश. थँक्यू. अहो, पण तुम्ही आम्ही जिंकणारे कोण? शेवटी विजय हा कायद्याचाच होतो. म्हणून तर मी म्हणतो, जो कायद्यात राहतो तोच फायद्यात राहतो. आणि या गुन्हेगारी जगाच्या अथांग सागराला टक्कर देण्यासाठी स्वतःला मी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या बाजूने उभे केले. माझा प्रवास सुरू झाला. कोर्टात फाईट करण्यासाठी कधी मला पोलीस यंत्रणेचे सोबतीने, कधी त्यांच्याशिवाय, कधी मुख्यालय, कधी कोर्ट, कधी हायकोर्टाची अक्षरशः चाळण करावी लागली. देशप्रेमाच्या ध्येयाने प्रवास करत असताना मी मलाच विसरून गेलो. कधी मुंबई तर कधी नागपूर ही माझी तारेवरची कसरत सुरू असताना न्यायदेवतेची पूजा करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला. खरं तर एका मागोमाग एक येणाऱ्या हाय प्रोफाईल केसेस माझ्या देशप्रेमाची, न्यायदेवतेवर असलेल्या माझ्या श्रद्धेची परीक्षाच पाहत होत्या. आणि पुन्हा आली आणखीन एक परीक्षेची वेळ. अहो, फोन. सर, गुड इव्हनिंग. हो सर, मला ती ब्रीफिंग मिळाली सर. हो सर, पण आपण सुद्धा केस स्ट्रॉंग बनवली आहे. हो सर, मी करतोच तुम्हाला उद्या ब्रीफ. हो सर, संध्याकाळी भेटतो. थँक्यू सर, थँक्यू. काय झालं? निशिगंधा, उद्या खूप महत्त्वाचा निकाल आहे. माझ्यासमोर एक धुरंधर वकील आहे, लतीफ मेमन, ज्यांनी आतापर्यंत एक सुद्धा केस हारली नाही. या गोष्टीचं मला टेन्शन आलंय. बघू दे कोर्टात काय होतंय आता. कोर्टाच्या कार्यवाहीला सुरुवात करा. योर ऑनर, हाईकोर्ट में मेरे मुवक्किल को फांसी की सजा सुनाए जाने के बाद ये केस फिर से सुप्रीम कोर्ट में इसलिए लाया गया है जिससे मेरे मुवक्किल की सजा कुछ कम की जा सके. इसलिए मैं कुछ रिपोर्ट्स अदालत में पेश करना चाहता हूं. डिफेन्सला काय सुचवायचं आहे? ये रिपोर्ट्स आज से ठीक 5 साल पहले की है, जब मेरा मुवक्किल पाकिस्तान लाहौर में अपने भाई के पास रहता था. तब इनके एक दोस्त की मौत हो गई जो इनके काफी करीब था. यह खबर सुनकर इनकी दिमागी हालत खराब हो गई. डॉक्टरी इलाज से हालात तो ठीक हो गए, लेकिन साथ में डॉक्टर ने ये रिपोर्ट भी दी. योर ऑनर, इस रिपोर्ट में लिखा है कि इसकी बीमारी कभी भी उभर सकती है.
और ये कुछ वक्त के लिए अपना होशो हवास खो सकता है और तब ये किसी भी तरह से पेश आ सकता है, यहां तक कि भारी जाने अमानत का नुकसान भी कर सकता है। क्या कहते हैं उसे मराठी में, मनोरुग्ण। मिस्टर डिफेंस, आपको क्या कहना है, जरा खुल के कहो। मैं यही कहना चाहता हूं योर ऑनर कि जिस वक्त ये हादसा हुआ उस वक्त मेरा मुवक्किल अपने होशो हवास में नहीं था। आई ऑब्जेक्ट मिलॉर्ड, इससे पहले इसने इकबाल जुर्म किया है, वो भी पूरे होश हवास में। सस्टेंड। मिलॉर्ड, त्यावेळी यांनीच कुराणातील सुरा बकरा आयत 191चा आधार घेऊन असं वक्तव्य केलं होतं की काफिरों को जहां भी पाओ कत्ल करो। आरोपीचे यावर काय म्हणणे आहे? मुझे कुछ याद नहीं। योर ऑनर, मेरे मुवक्किल ने इनकार किया है कि इसे कुछ भी याद नहीं है, इसलिए मैंने कहा योर ऑनर कि वो हादसा इसकी दिमागी बीमारी का ही नतीजा है। आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड, मी देखील पवित्र कुराणाचाच आधार घेत आहे आणि पवित्र कुराणामध्ये असं लिहिलं आहे, काफिरों को जहां भी पाओ कत्ल करो। बरोबर आहे? मी माझे काबिल मित्र लतीफ यांना विचारतो, लतीफ साहब, काफिर का मतलब कुरान में क्या होता है? जो अल्लाह को नहीं मानते या फिर मोहम्मद पैगंबर को अल्लाह का फरिश्ता नहीं मानते, उसे काफिर कहते हैं। पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड, इस्लाममध्ये हा बहुविवादित अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे अस्वीकार करनेवाला। इस्लामी मतानुसार हा शब्द त्या व्यक्तीला लागू होतो जो अल्लाहला मानत नाही किंवा श्रेष्ठ मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे संदेशवाहक होते ते पण मानत नाही। मिलॉर्ड, कुठलाही ग्रंथ अन्याय करायला शिकवत नाही, तो अन्याय विरुद्ध लढायला शिकवतो। ऑब्जेक्शन योर ऑनर। मेरे दोस्त केस को कहां से कहां ले जा रहे हैं, खामखा रुख पलटने की कोशिश कर रही है। काय म्हणायचं आहे ते स्पष्ट बोला मिस्टर पब्लिक प्रॉसिक्युटर। माय लॉर्ड, खरं तर हा हैदर अन्सारीच काफिर आहे। श्रेष्ठ मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे संदेशवाहक होते, हे कदाचित अमानतच नसेल। मिलॉर्ड, मोहम्मद पैगंबर हे उच्च कोटीचे साधक होते, गलत लज्जतों और नुकसानदेही दिलचस्पियों से वो दूर रहते थे। क्यों लतीफ साहब, मैं गलत तो नहीं बोल रहा? मिलॉर्ड, मानवजातीला काळीमा फासल असं कृत्य यांनी केलेलं आहे। पाकिस्तानातून येऊन आधी स्टेशनवरती, त्याच्यानंतर मॉलवरती, नंतर हॉटेलवरती यांनी हत्याकांड केलं, ते देखील प्लॅन करून। ह्याच्यावरने सिद्ध होतं मिलॉर्ड की हा मनोरुग्ण नाही, हा काफिर आहे। आणि कुराणात जसं म्हटलं आहे, काफिरों को जहां भी पाओ कत्ल करो। मिलॉर्ड, आपली न्यायदेवता ही गीतेप्रमाणे आहे, एका पवित्र कुराणाप्रमाणे आहे, ती बायबल आहे। आणि कुठलाही ग्रंथ अन्याय करायला शिकवत नाही, ते अन्याय विरुद्ध लढायला शिकवतात। दॅट्स ऑल मिलॉर्ड। आज न्यायालयात जे घडले त्यावरून हे सिद्ध झाले की हैदर अन्सारी हा काही मनोरुग्ण नाही। त्याने जे काही केले आहे ते संपूर्णपणे विचारपूर्वक केलेले कृत्य आहे, म्हणून त्याला कुठलीही माफी नाही। हायकोर्टाने हैदर अन्सारीला दिलेली फाशीची शिक्षा ही पूर्णपणे योग्य असून हे न्यायालय ही शिक्षा कायम ठेवत आहे। टू बी हँग टिल डेथ।
बस कोशिश कर रहा हूँ। लेकिन जितनी भी कोशिश की है तो कुछ कम नहीं। कम है लतीफ़ मियाँ। अच्छी बातों के लिए मेरे पास हमेशा वक्त होता है। कोई भी ग्रंथ किसी भी कायदे से कम नहीं। सही कहा। किसी धर्म की बात के बाद कायदा ही है जिसे दिलो जान से निभाने के लिए हर इंसान को इसी तरीके से समझने की जरूरत है। क्या करे लतीफ़ मियाँ, कुछ इंसान इस बात को नहीं समझते, इन कायदों को भी नहीं समझते, तो ये काम अपनी न्याय व्यवस्था करती है। इसीलिए तो मैं हमेशा कहता हूं कायदात रहाल तर फायदा रहाल। निघायचं? हो, आता घरीच जायचंय ना? ऑब्जेक्शन. अरे वा, दस्तूर खुद्द न्यायाधीशच. हो. ऑब्जेक्शन सस्टेन्ड. आधी आपण चौपाटीला जायचं, बर. मस्त पाणीपुरी खायची, आईस्क्रीम खायचं, मग हॉटेलमध्ये जाऊन केक कापायचा आणि मग जेवण. ये मज्जाच मज्जा ये. चला ड्रायव्हर साहेब, आता तुम्हाला घरचा रस्ता सापडणारच नाही, हो ना? सर सर, एक नवीन केस आली आहे. कुठली? वर्षा हाऊसिंग सोसायटी घोटाळा. हो का? चला. अरे नाही, आता नको. आज मला एक महत्वाचं काम आहे, उद्या बघूयात. चला ड्रायव्हर साहेब. उतरा खाली, खाली उतरा. अगं पण आपल्याला महत्वाचं काम आहे ना. माहिती आहे मला तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे ते. अगं पण मी केक घेऊन घरी जाते, मस्त स्वयंपाक करते, आपण घरी साजरा करू ना वाढदिवस. हा पण लवकर या, लवकर म्हणजे कमीत कमी 12च्या आत. प्रतीकला शाळा असते ना. थँक्यू मिलॉर्ड. मग भेटूयात रात्री 12 वाजता. हो. नाही, 12च्या आतच येतो बरं का. चला सेजल. थँक्यू. चला ड्रायव्हर. सत्यमेव 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 जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव 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 जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. घोटाळ्यांचा राजा की राजाचे घोटाळे, रयतेच्या गळी महागाईचे वेटोळे. रंजलेले गांजलेले निजतिका भुकेले, हडपती शिधात यांची सत्तेचे भुकेले. भ्रष्टाचार रोखे कोण नेता मातलाय, जैसे कर्म तैसा मिळे न्याय न्याय न्याय. सत्यमेव 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 जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव 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 जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. माजला अधर्माचा कसा धुमाकूळ, भाबडी ती जनता झाली झाली व्याकुळ. क्रूरतेने खोटले माणुसकीचे गळे, कोपला आतंक कोण मुस्की आवळे. ठेचणे दुष्टांना आता नाही पर्याय, जैसे कर्म तैसा मिळे न्याय न्याय न्याय. सत्यमेव 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 जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव 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 जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. कंटक समाजाचे करीती शोषण, होईल कधी तयांना दंड शासन. ऊत गुन्हेगारीला जो मात आलाय, तोच आज आपुला पुढारी झालाय. एकतेने दे लढा हा एकची उपाय,
जैसे कर्म तैसा मिळे न्याय 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 सत्यमेव 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 जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव 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 जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते लढले क्षेत्र पांडवांनी न्यायाच्या साठी दौडले वारू शिवबाचे स्वराज्याच्या साठी समतेसाठी झटले बाबा सारे जीवन देशासाठी क्रांतीवीर झाले अर्पण उज्ज्वल भविष्याचा रचू नवा अध्याय जैसे कर्म तैसा मिळे न्याय 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 सत्यमेव 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 जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव 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 जयते